कांदा करून घेतला, कोथिंबीर चिरून ठेवली, कांदा फ्राय करायचा, भात लावला, भात लावला तो भाजला, मॅरिनेट करून चिकन शिजत घातले. कांदा फ्राय, कांदा, पुदिना आणि कोथिंबीर, कांदा फ्राय करते मी. तूप घेतले, कोळसा चुलीवर जाळायचा, कांदा फ्राय करायचा असा एकदम लालसर. हे पुदिना आणि कोथिंबीर, चिकन पण झालं. याच्यावर थंडी कोळशाची दुरी द्यायची, तूप टाकायचं. चिकन बिर्याणी आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. आणि दुसरी कांदा एकदम कोरडा लागतो, हेच चव येते. आणि ह्याच्यामध्ये दही, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, पुदिना, शिजत आले. छान झालं, थोडंसं सुकी भाजून हे भात, बाबाचा भात दिला काढून आपण झाला. हे 2 वाट्या आणि हे अर्धा किलो कांदा फ्राय आणि पुदिना, कोथिंबीर, कांदा फ्राय बघा ते छान करून काढलं. थोडंसं राहिलं, कोळसा घेणार आहे थोडासा आणि गॅसवर भाजणार आहे. जाळून त्यासाठीच केली मी कोळसा भाजण्यासाठी. छोटे छोटे तुकडे येत नाही, वाटीमध्ये टाकून तूप टाकून त्याला दुरी द्यायची. हे झालं माझं सगळं. कांदा बिंदा 3 मोठे कांदे झाले, कोथिंबीर आणि पुदिना आहे. त्याच्यामध्ये चिकनमध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि तुमचा गरम मसाला, चिकन मसाला, दही मॅरिनेट करून 10-15 मिनिटं ठेवले. चिकन शिजतं लवकर 15 मिनिटं. आता मी ह्याला कढईमध्ये अगोदर भात टाकणार आहे आणि नंतर मी याचा लेअर देणार आहे आणि नंतर मग कांदा, पुदिना आणि कोथिंबीरचा लेअर देणार आहे. आणि हा कोळसा मी इथं जाळायला ठेवला. बघा आता मी कशी करते ते. भाताचा लेअर टाकला अगोदर, आता चिकनचा टाकते. कांदा, पुदिना आणि कोथिंबीर. आता परत भाताचा लेअर द्यायचं. आता थोडंसं कांदा टाकणार, कोथिंबीर, पुदिना
आता हे राहिलेलं चिकन त्याच्यावरती टाकणार. खूप छान होतं, करून बघा. जे खात असेल त्यांना खाऊ द्या, जे खात नसेल मला आवड आहे करायची स्वयंपाकाची, त्याच्यावरून जे मला आवडतं मी करून देते सगळ्यांना. असं काही नाही नॉनव्हेज आहे म्हणून हात नाही लावायचं असं काही नाही. करते मी माणसांसाठी, मुलांसाठी. त्याच्यावरती भात टाकायचं. कांदा टाकला मी थोडासा ह्याच्यावरती. कांद्यामुळे टेस्ट येते जरा. आणि हे पुदिना आणि कोथिंबीर ते चालूच ठेवायचं. एक लेअर झालं की दुसरा लेअर झालं की. आता थोडासा भात राहिला तो टाकणार. ते कोळसा डाळ ठेवलं वरून ह्याला तूप टाकणार याच्यावरून. आणि मग वाटी ठेवून कोळसावरती तूप टाकून त्याला वाफ देणार आहे. तुम्हाला दाखवतो आता. हे भाताचा लेअर देते अजून एक. भाताचा लेअर दिला. राहिलेला कांदा एक टाकते. पुदिना पान काढलं तरी चालते. आता इथं एक असं मी हात धुते आणि तुम्हाला दाखवते. आता हे तूप आहे ना, प्युअर तूप आहे. हे असं टाकायचं याच्यावरून. इथं थोडंसं खड्डा करायचं असं. अशी वाटी ठेवायची. कोळसाने छोटे कोळसे मिळाले ना, त्याच्यामुळं हा कोळसा धुवून घेतला आहे आणि असं हे केलं. त्याच्यावरती तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर दूर द्यायची याला. चला परत दाखवते तुम्हाला ताट केल्यानंतर. कशी वाटली बिर्याणी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडली तर शेअर करा. चला परत अशी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्याकडे परत येते. चला गुड नाईट, बाय. आवडलं तर शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.